सातारा झेडपी अध्यक्ष निवडणुकीतल्या वादानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांची साताऱ्यामध्ये ही पहिलीच जाहीर सभा होणार आहे आणि या सभेपूर्वी राजकीय वातावरण तापलेलं आहे। सभास्थळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे। मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नाहीयेत, त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। ते जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडीनंतर आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत त्यांच्या पत्नीला अध्यक्षपदी बसवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनीच या बॅनर्सवरून त्यांचे फोटो वगळल्याची चर्चा रंगली आहे। तर या संदर्भात महेश शिंदे यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। साहेब, काय सांगाल, बॅनरवरून अचानक फोटो गायब होणं म्हणजे किंवा ते न लावणं हे कितपत योग्य वाटतं आणि का म्हणून हे झालं असेल असं तुम्हाला वाटतंय? पहिली गोष्ट, आजपर्यंत आत्ताच नाही, याच्यापूर्वी सुद्धा कधीही माझे कुठल्याही बॅनरवरती फोटो नाहीयेत। त्यामुळे हे काय किरकोळ आहे, मी काय त्याकडे लक्ष देत नाही आणि हा माझ्या मतदारसंघातला संबंधित कार्यक्रम नाहीये, तो त्यांच्या मतदारसंघातल्या संबंधित कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांनी ते कार्यक्रम घेतले असतील असं वाटतंय मला। पण साहेब, हा पक्षश्रेष्ठी येत आहे, तुमचे पक्षाचे अध्यक्ष येत आहेत, त्यामुळं ह्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार आहात का किंवा तुम्हाला निमंत्रण दिलं गेलंय का? याच्यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचे जिल्ह्यामध्ये 30-35 कार्यक्रम झाले। मला हार्डली एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, तिथं मी पोहोचलो होतो। त्यामुळे 30 कार्यक्रमाला मी ऑलरेडी गेलेलो नाहीये पूर्वी सुद्धा, त्याचं पण कुठे चर्चा झाली नाही, त्यामुळे ह्याची पण जास्त चर्चा होणं चुकीचं आहे मला। हे जाणून बुजून तुम्हाला टाळलं जातंय पालकमंत्र्यांकडून? असं म्हणता येत नाही, पण कसं आहे, पूर्वीपासूनच नाही, त्या पूर्वीपासून साहेबांना जसं योग्य वाटतं तसे ते निर्णय घेतात पालकमंत्री महोदय। जर पदाधिकारी सुद्धा जर पाहिले असतील तर साहेबांना जे योग्य वाटतात तेच पदाधिकारी घेतलेत। आम्हाला वाटलेले योग्य कधी पदाधिकारी त्यांनी विचारले नाहीत, आम्हीही दिले नाहीत किंवा त्यांनीही मागितले नाही। ही वागणूक आजची नाहीये, साहेब मुख्यमंत्री झाल्यापासूनची अशी वागणूक म्हणता येत नाही, पण ते आता स्वभाव आहे त्यांचा, त्याला कोण काय करू शकणार। याची तक्रार तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली होती कधी याच्याबद्दल? नाही केली, माझा स्वभाव तक्रार करण्याचा नाहीये कधी। मी आयुष्यात कोणाबद्दलच मी साहेबांना जरी भेटायला गेलो आजपर्यंत, आणि मी काही रेग्युलर भेटणारा नाहीये साहेबांना, आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहितीये। तुषार तपासे, झी मीडिया, कोरेगाव, सातारा।